या गावाला गटनेतेपद मिळालं होतं राष्ट्रवादी काँग्रेसचं. तुम्ही चुकलत बोलता. सेनेकडून गटनेतेपदाची संधी तुम्हालाच आहे, बाकीच्या महिलांना संधी मिळणार नाही, घाबरू नका. त्यानंतर म्हणजे माझा तेवढा शरद लेंडेंबरोबर जाऊन अभ्यास झालेला आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही दशक्रिया करता, वाढदिवस करता, केक कापता. शुभमनी स्टेटस ठेवलेलं मी पाहिलं, त्याच्यात मिमिक्री केलेली आहे, मध्ये बाईट घेतलेली आहे, ती कट केलेली आहे. त्यांना त्यांचा पक्ष ठरवेल त्यांना काय द्यायचं काय नाही. पण विषय असा आहे की ज्या वेळेस आपण निवडणूक लढवत असतो त्यावेळेस टीका टिप्पणी न करता आपण काय लोकांसमोर करणार आहे, जनतेसाठी काय करणार आहे हे मांडायचं असतं. का कोणी वाढदिवस करतोय, दशक्रिया करतोय हा विषय मांडायचा नसतो. त्यात कितीही प्रगल्भ उमेदवार जरी असले तरी या गोष्टीला आमचा पाठिंबा कधीच नसणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, काही लोकांनी याच्यात पैसे घेतले, मंदिराच्या नावाखाली लोकांनी पैसे घेतले, न पटण्यासारखी गोष्ट आहे. उमरत सारख्या ठिकाणी या गोष्टी घडल्या, पण त्या ठिकाणी आपण काय राग रुसवा ठेवणार नाही. पण देवाच्या नावाखाली ज्या पैसे घेतलेले आहेत त्यांना सुद्धा स्वतःची लाज वाटली पाहिजे. मी थोडस प्रखर बोलतोय, मला माहिती मी चुकीचं बोलत नाहीये, पण या ठिकाणी पैसे घेणं अपेक्षित नव्हतं. आज काळवाडी गावात साधारण 874 मतदान झालं, त्यापैकी 700 मतदान त्यांना दोघांनाही आमच्याकडून आहे. आम्ही कोणत्याही प्रकारची अपेक्षा तुम्हाला केली नाही. फक्त आई कालिका मातेच्या प्रांगणात आपली एक सभा झाली होती, त्या ठिकाणी विषय काढला होता. दोन्ही अण्णा उभे फक्त काळवाडी गावाला, जसं पूर्वीप्रमाणे ओतूरकडे असतं, एका पिंपळवंडीकडे आणि एका ओतूरकडे असतं. आम्हाला इकडून लाभ काढलं का तिकडे, तिकडून लाभ काढलं का इकडे, असा प्रकार होतो. फक्त आमची आता विनंती एवढी आहे, काळवाडी गाव आतापर्यंत ज्या पद्धतीने पुढे आलेलं आहे त्याच पद्धतीने पुढे गेलेलं पाहिजे. आणि हे सगळं करताना या ठिकाणी 2 व्यक्ती उपस्थित पाहिजे होते, एक शरदराव लेंडे आणि मयूर पवार. ते आल्याला मी विधी भावना विचारलं, मयूर पवार होते, ते म्हटले माहिती नाही. ठीक आहे, आज जो काही विजय झाला या सगळ्यांच्या आशीर्वादाने म्हणा, सहकार्याने म्हणा, जी काही तरुण मित्रमंडळी असतील या सहकार्याने विजय झालेला आहे. आणि हा विजय एकट्या अण्णांचा नसून, जयसिंग कोटेंचा नसून, त्या ठिकाणी जीवन शेठच्या मिसेस उभ्या होत्या सपनाताईंचा नसून, हा आपल्या सर्वांचा विजय आहे. आदल्या दिवशी म्हणजे खरं तर मला सांगायचंय, मी आपल्या सरपंचताईंना सांगितलं होतं काही नाही आले तरी चालेल, तर अण्णांच्या मिसेस असतील, आपल्या सोनवणीताई असतील किंवा सरपंचताई असतील, या प्रत्येक ठिकाणी जागोजागी भेटी देत होत्या. कोणाला कदाचित माहिती नसेल, ज्या घरात आपलं लीक मतदान आहे त्या ठिकाणी सुद्धा या महिलांनी भेटी द्यायचं काम केलं, त्या ठिकाणी पुरुष सुद्धा गेलेले नाहीये. एवढं सगळं हे सगळं घडत असताना अण्णा एक आहे, हे सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्या सोडून द्या. कोणीतरी आमच्या काळवडीत किंग मेकरचे बोर्ड लावले, कोणी किंग मेकर नाहीये इथं. जो काय आहे सर्वसामान्य जनता किंग मेकर आहे, एवढं लक्षात असू द्या. आणि तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे, जे आपले दोन्ही उमेदवार आहेत, तिन्ही उमेदवार आहेत, त्यांचं नाव खराब होईल एखाद्या ठिकाणी, असं वर्तन करू नका, माझी विनंती आहे. कारण ठीक आहे, समोरचा व्यक्ती जरी पडलेला आहे तरी तो आपलाच आहे, आपल्याला काम करायचंय भविष्यात. आज जरी मदत केलेली नसेल, भविष्यात तो आपल्याला 100% मदत करणार आहे. याच नाही, आमदारकीत करेल, खासदारकीत करेल, कुठे ना कुठे त्याची मागण्या असणार आहे. त्यामुळे कृपा करून विनंती आहे माझी, कोणालाही दुखवायचं काम करू नका. मी विजय कुरडेंना आता दुखावले मान्य आहे, पण चुकीच्या वक्तव्याला थारा देणार नाही. हे सर्व बोलून मी माझं भाषण थांबवतो आणि परत एकदा सर्व उमेदवारांचं आभार मानतो. धन्यवाद.